आला खादाडी पोरांनी इथं व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीसाठी पोरं ताव मारायला आल्यात। टेस्ट म्हणून चिकन क्लास आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खादाडी पोर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर खादाडी पोरं यावर्षी फिरायला आल्यात तर सुट्टीला हैदराबादला, आणि हैदराबादमध्ये येऊन जर बिर्याणी नाही खाल्ली, जगात फेमस अशी बिर्याणी जर नाही खाल्ली तर हैदराबादला येऊन खादाडी पोरांचा काय उपयोग झाला। खादाडी पोरांनी येताना पण सर्च केलेलं की बाबा कुठं काय खायला पाहिजे, आणि ट्रेनमध्ये येताना पण बरेच आम्ही सजेशन्स घेतले की खायला पाहिजे काय करायचं। तर कॉमन सगळ्यांचं आन्सर एकच होतं की पॅराडाईज बिर्याणी खावा, तुम्ही तुमचं मन भरून जाईल। मग ही पॅराडाईज बिर्याणी अशी आहे की त्यांचा इतिहास खूप मोठा आहे। 1953 पासून त्यांची ही बिर्याणी इथं हैदराबादमध्ये आहे, जिथं बरेच तुम्ही बघू शकता एवढे सगळे सेलिब्रिटी इथं यांची ही बिर्याणी ट्राय करून गेल्या। तर मग खादाडी पोरं तर नक्कीच हैदराबादमध्ये आले म्हणजे बिर्याणी खायला पाहिजे खादाडी पोरांनी। तर खादाडी पोरांनी आता वेट होण्यात आला, दिवसभर फिरून आल्या, चांगली भुकेवलेत आता, आणि आता ताव मारणार आहेत बिर्याणीवर। तर चला जाऊया आपण यांची बिर्याणी खायला। पॅराडाईज मधला स्टार्टरचं सेक्शन घेतलं आपण, एक व्हेजमध्ये घेतलं, एक फिशमध्ये, एक चिकनमध्ये। तरी आपण पनीर चिली हे आपण घेतलं होतं। आपण एक 1 बाय 1, त्यानंतर आपला फिश आहे, हे चिकनचं आहे, चिकन फेरी कबाब असतं त्याचं नाव आहे। तर पनीरपासून आपण स्टार्ट करूया। त्यांचं पनीर चिलीमध्ये घेतलेलं आपण, क्रिस्पी पोटॅट असं पनीर आहे, आणि मिडियम स्पायसी अशी ती डिश आहे। याच्यातलं मेन म्हणजे वरचं जे पोटेड कोटिंग आहे ते खाण्याची मजा येते, आणि त्यांची ही चटणी पनीर पण एक नंबर आहे, आपण ट्राय करू। चिकन फेरी कबाब आपण घेतलेला, तुम्ही बघूया। आणि या ग्रीन चटणीसोबत आणि वर असं हलकंसं जळलेला एक स्मोकी फ्लेवर येते चिकन आपल्याला, त्यामुळं टेस्ट म्हणून चिकन क्लास आहे। आपण त्यांचा स्मोकी फ्लेवर मला त्यांचा अंदाज त्यातला आवडला, आणि ही चटणी आता त्यांचं आपण फिश आहे बघा, फिशची निशाणी असते की बाबा एकदम व्हाईट असायला पाहिजे जेव्हा आपण हे करतो, आणि या चटणीसोबत ट्राय करू। तो बासा फिश असतो विदाऊट काट्याचा, एकदम सॉफ्ट आहे। आपण त्याला म्हणतो काय म्हणतो आपण, चावायची पण गरज नाही एवढा तो सॉफ्ट आहे। तर याच्यात मला चिकनचं त्यांचं चिकन फेरी कबाब मला यांचा स्टार्टरमध्ये सगळ्यात बेस्ट वाटला, आणि व्हेजमध्ये आपल्या 2 असल्यामुळं व्हेजचं पण घेतलं, पनीर चिली पण क्लास आहे त्यांची। खादाडी पोरांचा अजून पुढचा मेन कोर्स आहे, मेन कोर्समध्ये चिकन आहे, पनीरची भाजी, आणि त्यानंतर अजून बिर्याणी आहे, ज्यासाठी आपण खास आलो होते, त्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघत राहा। आणि पुढच्या मेन कोर्समध्ये खादाडी पोरांनी घेतले तंदुरी चिकन, एक करीवाला असं, प्लेटिंग घेऊया करून। थोडा कांदा, लिंबू, आणि याच्यासोबत आपण ट्राय करणार आहे रुमाली रोटी, त्यांची
ट्राय करूया आपण. रुमाली रोटीचं वैशिष्ट्य म्हणजे हे बिना तेलाची फक्त उलटा तवा करून भाजलेले असते. हे जे खास वैशिष्ट्य आहे म्हणजे काय आपण म्हणतो हेल्थ फ्रीक लोकांसाठीचा ते ऑप्शन आहे. आणि त्यांचं हे जे चिकन आहे ते चिकन आपण ट्राय करू. ह्याची जी ग्रेव्ही जी आहे ती एकदम काय म्हणतो आपण त्याला मीडियम तिखट आहे आणि कांदा आणि टोमॅटोची प्युरी जास्त असलेली ही ग्रेव्ही आहे. आणि पीसेस हे एक ह्याच्यामध्ये तंदूरची पीसेस आहे जेणेकरून तुम्ही याच्यात बघू शकता की लगेच इझिली सुट्टे होतात त्याच्यापासून. म्हणजे मला ही डिश त्यांची ती ओके ओके अशी वाटली. म्हणजे अप टू मार्क जेवढं याच्यासाठी मला एवढं असं नाही वाटलं. म्हणजे ग्रेव्ही नॉर्मल आहे पण चिकन त्यांचं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि रुमाली पण त्यांची चांगल्या क्वालिटीची आहे. ग्रेव्ही अजून म्हणजे आपण काय म्हणतो त्याला थिक पिऊ शकले असते जेणेकरून खायला मजा आली असते. कदाचित इथं असे असू शकतं आपल्याला खायची सोळा तिकडं तशी. आणि खाताडी पोरं किंवा मेन कोर्समधला हे चिकन झालं. आता मेन आपण त्यांची मटन बिर्याणी आणि निजामी मटन बिर्याणी आणि निजामी चिकन बिर्याणी ट्राय करणार आहे. तर इथे येऊन तुम्ही जर ती करणार आहे आपण जर चिकन लवर असाल तुम्ही तुम्हाला करीमधलं काय खायचं असेल तर तुम्ही इथे येऊन हे ट्राय करू शकता. तर भेटूया आपण बिर्याणीचं सेक्शन. आणि खाताडी पोरं ज्याच्यासाठी हैदराबादमध्ये आल्यावर एवढं वेट करत होते आणि फायनली ते टाईम आले की निजामी त्यांची मटन बिर्याणी घेतली. इथं सगळ्यात मोस्ट रिकमेंडेड होती ती. आणि तुम्ही बिर्याणीचं जर टेक्स्चर म्हणायला पाहिजे तर म्हणजे बघितल्यावर समाधान म्हणजे काय आपल्यासाठी असू शकतं की एक मोकळा मोकळा राईस मटनची पीस आणि हलकासा मसाला म्हणजे ही म्हणजे यांची हैदराबादी स्टाईलची ही बिर्याणी. तर आधी फक्त तुम्हाला मटनचा पीस त्यांच्या ह्याच्यात आपण त्याला गोश म्हणतो तुम्ही बघू शकता गुलाबी एकदम सॉफ्ट असा पीस. आणि भाताबरोबर ह्याची जी टेस्ट आहे म्हणजे एक्स्ट्रा कुठली ह्याच्यात त्यांची तुम्ही बघू शकता ग्रेव्ही नाही प्रॉपर फक्त चिकन बरोबर जेवढा मसाला आहे तेवढाच मसाला आणि भात आणि भातात असलेला खडा मसाला म्हणजे काय वेलदोड आहे लवंग आहे दालचिनी याचाच फक्त ॲरोमॅटिक आपल्याला फ्लेवर येतो. म्हणजे बिर्याणी खरं म्हटलं तर अशीच असायला पाहिजे की उगाच आपल्याकडं एकदम गिचकू आपल्याकडच्या लोकांना बिर्याणी माहीत पण नाही की एकदम गिचकूळ असा भात देतात आणि ढेकभर त्यात मसाला असतो. पण ऑथेंटिक बिर्याणी हैदराबादी का फेमस आहे यांची तर हे टेक्स्चर आणि बघताक्षणी आपल्याला कळतं की बाबा का फेमस आहे यांची बिर्याणी. आणि मटनचे पीस एका याच्यामध्ये 7 ते 8 मटनचे पीस येतात. आणि आपण हे त्यांच्या ह्याला जे सालन म्हणतात त्यासोबत ट्राय करूया. मटनचं पीस एवढे सॉफ्ट आणि टेंडर आहेत म्हणजे ज्युसी येतं. हात लावल्या असं वेगळं हाडापासून वेगळं होते. राईसमध्ये क्वालिटी आहे का तर 100% त्यांच्या बिर्याणी ही त्यांची क्वालिटी. तर अजून पनीर बिर्याणी पण घेतलेली आम्ही आणि चिकन बिर्याणी मी टेस्ट नाही केली की बाबा ती खाल्ली तर ह्याच्याबरोबर ते फिकं म्हणजे मटन आणि चिकनची बिर्याणी जर आपण एकत्र खात असू तर युजली पहिल्यांदा लोक चिकन प्रेफर करतात कारण चिकन माइल्ड असतं मटन हार्ड असतं. तर जर पहिल्यांदा मटन खाल्लं तर चिकन त्याच्यापुढं त्याची काही चव लागत नाही आपल्याला. म्हणून मी आता खाताना मटन बिर्याणीच खाल्ली.
आत्ता ह्याचं जे अरोमॅटिक आहे म्हणजे जे आपण म्हणतो त्याला तोंडात जो त्याचा फील आहे लवंग दालचिनीचा तो गरम आत्ता एक 4-5 घासानंतर समजायला लागले. खादाडी पोरं हे सगळं संपवणार आहेत. अजून तुम्हाला हैदराबादमधले चांगले चांगले स्पॉट्स जिथं भारी भारी खायला मिळते हे दाखवणार आहेत खादाडी पोरं. खादाडी पोरं काय खाणार आहेत इथं, काय टेस्टी खाणार आहेत आणि किती पैसे खर्च झाले हे पण सांगणार आहेत की हे फूड खाल्ल्यावर. आणि तर हे सगळे येऊन इथं पॅराडाईजमध्ये जे 1953 पासूनची जी यांची बिर्याणीची जी हॉटेल आहे तर हे खरंच वर्थ आहे. इथं येऊन तुम्ही फक्त बिर्याणी ट्राय करायला पाहिजे आणि स्टार्टर्स ट्राय करायला पाहिजेत. तर मोस्ट रिकमेंडेड असेल यांची हे मटन बिर्याणी. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि खादाडी पोरं या यूट्यूब चॅनल तुम्ही असंच प्रेम देत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.